तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कॅटलिस्ट SK या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण महाराष्ट्राचं भूगोलामधलं वन लाईनर जे जनरल नॉलेज आहे ना, ते बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. फर्स्ट आहे, द्विभाषिक महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? तर उत्तर 1 नोव्हेंबर 1956. मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे 2011च्या जनगणनेनुसार? 11.24 कोटी. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 720 किलोमीटर. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 26. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती तालुके होते? 229. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36. सध्या महाराष्ट्रात किती तालुके आहेत? 358. सध्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? 6. सध्या महाराष्ट्रात किती प्रादेशिक विभाग आहेत? 5. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर. क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? पितळखोरे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? गोदावरी. 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मुंबई. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोल्हापूर. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते? बीड. कुस्तीकरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? कोल्हापूर. विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? बुलढाणा. दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? धुळे. मुंबईचा गवळीवाडा म्हणून कोणाला ओळखले जाते? नाशिक. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तापी. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून कोणत्या पर्वताला ओळखले जाते? सह्याद्री. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोली. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसूबाई. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? ताडोबा. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. महाराष्ट्रातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? उष्णकटिबंधीय मोसमी. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? आर्वी. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची मृदा सर्वाधिक आढळते? काळी कापसाची. कामगारांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सोलापूर.